आज आपण सराव संच 1.2 इतकं सोपा करून घेणार आहोत की अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही स्वतः सोडवाल। वेलकम टू परफेक्ट मॅथ्स प्रॅक्टिस। या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वीचा सराव संच 1.2 अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत, पण त्याआधी संख्या रेषा समजून घेऊया। संख्या रेषेवर आरंभ बिंदूवर 0, 0च्या उजवीकडे धनसंख्या, 0च्या डावीकडे ऋण संख्या। संख्या रेषेवर डावीकडून उजवीकडे जाताना संख्या मोठी मोठी होत जाते। 0 पेक्षा 1 मोठा, 1 पेक्षा 2 मोठा, 2 पेक्षा 3 मोठा, 3 पेक्षा 4 मोठा। कोणत्याही दोन संख्येची तुलना केली 0 आणि 4 मध्ये पहा, डावीकडची संख्या नेहमी लहान असते उजवीकडच्या संख्येपेक्षा, म्हणजे उजवीकडची संख्या नेहमी मोठी असते। 0 आणि 4 मध्ये 4 मोठा आहे 0 पेक्षा। डावीकडून उजवीकडे जाताना संख्या मोठी होते, उजवीकडून डावीकडे जाताना संख्या लहान होते, म्हणजे 0 पेक्षा लहान -1, -1 पेक्षा लहान -2, -2 पेक्षा लहान -3, -3 पेक्षा लहान -4, म्हणजे जसं जसं डावीकडे जाऊ तशी संख्या लहान होत जातात। उदाहरणार्थ -5 आणि 0 मध्ये डावीकडची संख्या लहान, उजवीकडची संख्या मोठी। या दोघांमध्ये 0 मोठा आहे -5 पेक्षा। -2 आणि 1 ची तुलना केली, उजवीकडची संख्या मोठी म्हणजे 1 मोठा आहे -2 पेक्षा। आपल्याला सराव संच 1.2 मध्ये लहान मोठेपणा सांगायचा आहे। च्यापेक्षा मोठा, च्यापेक्षा लहान अशा चिन्हाने आपण दाखवतो। उदाहरणार्थ 2 आणि 10 ची जर तुलना केली, 10 मोठे आहे 2 पेक्षा। जी संख्या मोठे आहे त्याच्याकडे मोठं तोंड दाखवायचं आणि जी संख्या लहान त्याच्याकडे हे लहान येणार। हे चिन्ह मोठं होत गेलेलं आहे 10 कडे, म्हणजे 10 मोठे आहे 2 पेक्षा। ह्या दोन संख्यामध्ये 22 मोठा आहे 10 पेक्षा, म्हणून 22 कडे मोठं चिन्ह दाखवायचं, म्हणजे 22 मोठा आहे 10 पेक्षा। सराव संच 1.2 कडे वळूया। यातला पहिला प्रश्न, खालील संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवा। -7, -2। संख्या रेषेवर -2 इथे आहे, -3, -4, -5, -6, -7। ह्या दोघांमध्ये डावीकडे आहे -7, उजवीकडे आहे -2। उजवीकडची संख्या नेहमी मोठी असते डावीकडच्या संख्येपेक्षा। उजवीकडे आहे -2, म्हणजे -2 मोठे आहे -7 पेक्षा। -2 मोठे आहे -7 पेक्षा। त्याच्यानंतर 0, -9/5। लक्षात ठेवा, ऋण संख्या 0 पेक्षा नेहमी लहान असतात, कारण 0च्या डाव्या बाजूला ऋण संख्या असतात, डाव्या बाजूची संख्या लहान असते। इथे 0 मोठा आहे -9/5 पेक्षा। ह्याचं कारण काय आहे? ऋण संख्या नेहमी 0 पेक्षा लहान असते। 8/7,0। 8/7 ही धनसंख्या आहे। 0च्या उजव्या बाजूला धनसंख्या येतात। लक्षात ठेवा, धनसंख्या 0 पेक्षा नेहमी मोठे असतात, कारण ती उजवीकडे येतात, म्हणून 8/7 मोठे आहे 0 पेक्षा। त्याच्यानंतर -5/4, 1/4। इथे बघा, हे ऋण संख्या आहे -5/4, 1/4 धनसंख्या। ऋण संख्या डावीकडे, धनसंख्या उजवीकडे। लक्षात ठेवा, ऋण संख्या नेहमी लहान असते आणि धनसंख्या नेहमी मोठी असते, म्हणजे 1/4 मोठा आहे -5/4 पेक्षा। इथे आपण पाहिले ऋण संख्या 0 पेक्षा नेहमी लहान असते। इथे पाहिले धनसंख्या 0 पेक्षा नेहमी मोठे असते। इथे पाहिलं जेव्हा ऋण आणि धनसंख्या असतात तेव्हा धनसंख्या नेहमी मोठी असते ऋण संख्येपेक्षा। त्याच्यानंतर पाचवा, 40/29, 141/29। इथे बघा, छेद समान आहे 29/29, मग फक्त अंशाकडे पहा। 40 आणि 141, ह्या दोघांमध्ये कोण मोठा आहे? 141, म्हणून 141 मोठा आहे 40 पेक्षा। त्यानंतर -17/20, -13/20। इथे छेद समान आहे 20/20, मग फक्त अंशाकडे पाहायचं। -17 आणि -13, हे बघा, -17, -13। जेव्हा दोन्ही ऋण संख्या असतात तेव्हा जी लहान संख्या दिसते, म्हणजे इथे 17 आणि 13 मध्ये लहान संख्या दिसते, ती मोठी असते, म्हणजे -13/20 मोठा आहे -17/20 पेक्षा। कारण संख्या रेषेवर पहा, इथे 0 असल्याच्या नंतर उजव्या बाजूला धनसंख्या येतात, डाव्या बाजूला ऋण संख्या। मग डाव्या बाजूला -13 इथे कुठेतरी आल्याच्या नंतर -14, -15, -16, -17। या दोघांमध्ये उजवीकडे येते -13, डावीकडे येते -17। उजवीकडची संख्या नेहमी मोठी, म्हणजे -13 मोठा आहे -17 पेक्षा। त्याच्यानंतर 15/12, 7/16। इथे छेद समान नाही। अशा प्रकारच्या प्रश्नाला दोन पद्धतीने सोडवता येते, एक छेद समान करून किंवा तिरपा गुणाकार करून। आपण इथे तिरपा गुणाकार करून हे प्रश्न सोडवूया। म्हणजे 15 × 16, 12 × 7। 15 × 16 या दोघांचा गुणाकार 240
12 सत्ते 84, ह्या दोघांमध्ये 240 मोठे आहे 84 पेक्षा, म्हणून आपण लिहू शकतो 15/12 आणि 7/16 आहे ना, हे चिन्ह इथं द्यायचं, म्हणजे 15/12 मोठे आहे 7/16 पेक्षा. इथे आपण हे नियम वापरले, a/b c/d, तिरपा गुणाकार करून a गुणिले d b गुणिले c. इथे a गुणिले d मोठा आहे b गुणिले c पेक्षा, म्हणजेच a/b मोठा आहे c/d पेक्षा. हे नियम वापरून आपण हे उदाहरण सोडवले. त्यानंतर पुढचा प्रश्न, -25/8 -9/4. इथे तिरपा गुणाकार करायचा, -25 गुणिले 4, 8 गुणिले -9, 25 चोक 100, वजा गुणिले, इथे काही नाही म्हणजे अधिक असते, वजा अधिक वजा होते, 8 9 72, अधिक वजा वजा, वजा 100 वजा 72 मध्ये जेव्हा दोन्ही संख्या ऋण असतात ना, तेव्हा जी लहान संख्या दिसते ती मोठी असते, म्हणजे -72 मोठा आहे 100 पेक्षा. मग आपण इथे लिहू शकतो -25/8 लहान आहे -9/4 पेक्षा. हे चिन्ह जशास तसे खाली घ्यायचे. ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ह्याच्यानंतर पुढचा प्रश्न, 12/15 3/5. इथे पण छेद समान नाही, म्हणजे आपल्याला एकतर तिरपा गुणाकार करून हे उदाहरण सोडवावे लागेल किंवा छेद समान करून. आपण तिरपा गुणाकार करून सोडवत आहोत. 12 गुणिले 5, 15 गुणिले 3. ह्या दोघांचा गुणाकार, ह्या दोघांचा गुणाकार, 12 गुणिले 5 15 गुणिले 3, 12 पंचे 60, 15 त्रिक 45. 60 मोठा आहे 45 पेक्षा, म्हणून आपण लिहू शकतो 12/15 मोठा आहे 3/5 पेक्षा. ह्याच्यानंतर पुढचा प्रश्न, -7/11 -3/4. तिरपा गुणाकार करू, -7 गुणिले 4, 11 गुणिले -3, 7 चोक 28, वजा गुणिले अधिक वजा, 11 गुणिले 3 33, अधिक गुणिले वजा वजा. इथे बघा -28 -33 मध्ये -28 मोठे आहे -33 पेक्षा, म्हणून आपण इथे लिहू शकतो, म्हणून -7/11 मोठे आहे -3/4 पेक्षा. हे चिन्ह जशास तसे खाली घ्यायचे. ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. Thanks for watching and I will see you in the next video.